स्टेजवरचे आणि समोरचे सगळे मान्यवर, खरं तर या कार्यक्रमाला येऊन खूप छान वाटलं वेगवेगळ्या कारणांमुळं. एकतर मुलुंडमधला कार्यक्रम आहे आणि म्हणजे आता जरी माझं मुलुंड सुटलं असलं तरी मुलुंडच्या बद्दलची म्हणजे ते माहेरपणाची भावना ती आहे. आणि म्हणजे मला खरं तर इथं आत येतानाच इतका आनंद झाला की म्हणजे इतकी गर्दी आणि इतकं ॲक्टिव्ह असं हे नाट्य परिषदेची मुलुंडची ही शाखा ज्या पद्धतीनं काम करते आहे. म्हणजे एकांकिका स्पर्धा घ्याव्यात आणि त्याला 15 दिवसामध्ये 31 संघांनी पार्टिसिपेट करावं हे हल्ली फार दुर्मिळ आहे असं काहीतरी. पण त्यामुळं आनंद पहिला. 2 अतिशय प्रतिभावान अशा दिग्दर्शकांचा सन्मान करायची संधी आणि एक उत्तम अभिनेत्री. आणि तिसरं कमल शेंडगेंच्या नावानं पुरस्कार द्यायचा आहे. तर आत्ता महेश मांजरेकर म्हणाले तसं कमल शेंडगेंनी म्हणजे जो विषय जी कला ही आपल्याला अज्ञातच होती असं एक नवं दालन खरं तर निर्माण करून दिलं. सुलेखन हा प्रोफेशन होऊ शकतो हे पहिल्यांदा त्यांनी आणलं समोर. आणि आजही त्यांनी जे करून ठेवलेलं आहे, त्यांनी निर्माण केलेले ब्रँड, त्यांनी लिहिलेली त्यांची अक्षरं आणि त्यांनी जो काही एक नवा पायंडा जो घालून दिला आहे ते खरंच म्हणजे अफाट काम त्यांनी केलं. खरं तर हे 3 पुरस्कार्थी म्हणजे आत्ता गजेंद्र अहिर यांनी सांगितलं की जेव्हा त्यांना पहिला पुरस्कार मिळाला इथं तेव्हा ते पळत आले. आणखीन त्यांनी तो पुरस्कार आणि मला त्यावेळेला असं लक्षात आलं की गजेंद्र अहिर यांची सगळी करिअरसुद्धा जी आहे ती अशीच उत्साही आणि धावतच. म्हणजे ज्या वेगानं त्यांनी पुरस्कार घेतला त्या वेगानंच त्यांनी धडाधड सिनेमे म्हणजे 23 वर्षात 68 सिनेमे म्हणजे हा कदाचित गिनीज बुकचा रेकॉर्ड असेल. आणि हेही सिनेमे म्हणजे उगाच पाट्या टाकल्या असे नाहीत, खूप विचार करायला लावणारे. आणि माझं तर असं मत आहे की बाईचं हृदय, बाईचं मन जितक्या तरलपणानं गजेंद्र अहिरेंना समजलं आणि मांडता आलं तितकं क्वचितच इतर कुठल्या दिग्दर्शकाला मांडता आलं असेल. आणि म्हणजे त्यांच्या अगदी पहिल्या सिनेमापासून ते करत आलेत आणि करतायत आणि म्हणजे खूप मोठी अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि ती पुरी करतीलच. म्हणजे खूप मला खरं तर त्यांचं कौतुक यासाठी आणि मुलुंडकर असल्याबद्दलचा अभिमान आणि आनंद आहे की नाटक आणि सिनेमा आणि सिरियल्स तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी इतकं उत्तम काम केलेलं आहे. अंजली वळसंकरांची नाटकं मी बघितलेली आहेत त्यांनी केलेली. आणि मला आत्ता ते जेव्हा महेश मांजरेकरांनी आठवण करून दिली तेव्हा पुन्हा त्या आठवणी ताज्या झाल्या. त्यामुळं त्यांचंही अभिनंदन. आणि महेश मांजरेकर म्हणजे आपल्याकडं आता महाराष्ट्रामध्ये 3 लोकांच्याकडं लक्ष ते वेधून घेतात. एक महेश मांजरेकर, दुसरे राज ठाकरे आणि तिसरे छगन भुजबळ त्यांच्या गळ्यातल्या मफलरच्या. म्हणजे की आज कुठला आहे म्हणजे काहीतरी ते जसं नवरात्रामध्ये ते 9 साड्या असतात ना, यांना तसा कोणीतरी बहुतेक. कारण मफलर आल्यापासून म्हणजे महेश मांजरेकरांचे भाग्याचे सगळे असे उघडलेत की त्यांना कुणी तो सल्ला दिला मला माहिती नाही आहे, कदाचित मेधातांनीच दिला असेल. पण म्हणजे प्रत्येक जिथं हात लावतील त्याचं सोनं होण्याचं कसब त्यांच्याकडे आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की अतिपरिचयात अवज्ञा आपण म्हणतो तसं आपल्यातला माणूस असेल तर आपल्याला त्याचं म्हणजे जितकं कौतुक असायला पाहिजे तितकं असत नाही. खरं तर आजच्या काळातला मराठीतला ग्रेटेस्ट शोमॅन जर कुणी असेल तर ते महेश मांजरेकर आहे. आणि म्हणजे असं की सिनेमांची जसं गजेंद्र अहिर यांच्या सिनेमाची नावं आणखीन त्यांचे विषय बघितले तर अवाक व्हायला होतं की अरे किती विषय
या माणसानं इतक्या लहान वयामध्ये हाताळले. महेश मांजरेकरांच्याही बाबतीमध्ये किती प्रश्न, किती सामाजिक आशयघन असे विषय हाताळून त्यांनी तो विषय इतक्या प्रत्ययकारीपणानं प्रेक्षकांपर्यंत नेला. आणि म्हणजे मराठी माणसाचं होत असलेलं शोषण म्हणूया किंवा त्याची मुंबईमध्येच होत असलेली घुसमट, ती म्हणजे 10 भाषणांनी 100 भाषणांनी होणार नाही, याच्यापेक्षा जास्त मोठं काम त्यांच्या एका सिनेमानं केलं. आणि मी शिवाजीराजे बोलतोय मधून जी काही वेदना, मराठी माणसाचा आक्रोश, टाहो ज्या पद्धतीनं आला समोर, तर म्हणजे तो सिनेमा आणि मनसेचं राजकारणामधलं पदार्पण आणि त्यांना मिळालेलं त्यावेळचं यश, हे काही म्हणजे ते फार एकमेकांना बरोबर हातात हात धरून चालणारं होतं. कारण तीच भावना त्यावेळेला त्या पक्षानं उचलून धरली होती. पण फक्त तोच विषय नाही, म्हणजे काकस्पर्शसारखा असेल, अस्तित्वसारखा असेल, खूप असे विषय त्यांनी हाताळले की ज्या विषयांना खरं तर हात घालताना विचार करायला लागेल, विचार केला जाईल. पण त्यांनी खूप समर्थपणानं ते सिनेमे केले, खूप यशस्वीपणानं आपल्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन गेले. त्यांना आत्ता जो व्ही शांताराम पुरस्कार मिळाला, तो मला त्या अर्थानं फार महत्त्वाचा वाटतो. कारण हिंदी सिनेसृष्टीमध्ये किंवा मुंबईमध्ये व्ही शांतारामांना जे स्थान होतं, ते त्यांच्यानंतर त्या अर्थानं जर कुठल्या मराठी दिग्दर्शकाला मिळवता आलं, त्यांनी जर मिळवलं असेल, तर ते महेश मांजरेकरच आहे. आणि महेश मांजरेकरांचं चतुरस्त्रपणाच्या बद्दल 4 गुण सांगितले. खरं तर मला महेश मांजरेकरांचा आणखीन एक गुण आहे, ते इव्हेंट फार उत्तम करतात. आणि म्हणजे पूर्वी असं ऐकलं होतं आपण की रामायणामध्ये ते लक्ष्मण मूर्छा येऊन पडल्यानंतर ती कुठली तरी औषधी वनस्पती हवी होती, तर मग लक्ष्मणाला पाठवलं, हनुमानाला पाठवलं आणि हनुमान अख्खा पर्वत घेऊन आला. तर तोच पराक्रम महेश मांजरेकर करत आले. ते अख्खं मराठी इंडस्ट्री घेऊन इथून तिथं ऑस्ट्रेलियाला, आणखीन कुठं असं घेऊन त्यांनी प्रवास करवले. अर्थात आता असं झालं की त्यांनी त्यातनं का अंग काढून घेतलं आणि त्यांचा इंटरेस्ट त्यातला का संपला मला माहिती नाही. पण त्यामुळं एक मराठीमध्ये सुद्धा इतका भव्य दिव्य असे पुरस्कार सोहळे होऊ शकतात, हे जे बाकीच्यांना दिसत होतं, ते जरा कमी झालं. महेशजी, तुम्ही परत एकदा मनावर घ्या, पुन्हा तुम्ही हा द्रोणागिरी उचला आणि घेऊन असंच फिरावं असं मला वाटतं. या पुरस्कारांमध्ये आज सगळ्यांनाच म्हणजे अभिनंदन करताना, त्यांना पुरस्कार देताना प्रभू रामाची मूर्ती होती. तर मला वाटलं की अरे काय आता, म्हणजे अयोध्येत राम मंदिर झालं, आणखीन आता नाट्य परिषदेपर्यंत ते राम आला. तर मला दिगंबर प्रभूंनी सांगितलं की नाही, आम्ही अयोध्येतल्या रामाच्या आधीपासून आम्ही इथं राम देतोय. आणि त्यामुळं आधी या कार्यक्रमामध्ये म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुलुंड शाखेमध्ये कमल शेडगे पुरस्कार देताना आधी राम आला आणि मग अयोध्येत राम आला, असं ते आहे. पण म्हणजे एका परीनं सत्यम शिवम सुंदर असं ते तिन्हीचं प्रतीकं होती पुरस्कार देताना. म्हणजे श्रीरामाची मूर्ती होती, चाफ्याची फुलं होती आणि वस्त्र, आणखीन नारळ. आता हे तिन्हाची प्रतीकं आपण म्हणूया की ज्याचं या कार्यक्रमातून या तिघाही मान्यवरांना त्यांच्या आयुष्यामध्ये ही तिन्ही जी आहेत, सत्य, शिव आणि सुंदर, यांचं स्थान असंच राहो. त्यांच्याकडून जो आनंद आपल्याला त्यांनी आजपर्यंत दिलेला आहे, आपल्याला समृद्ध केलेला आहे, काही वेळेला आपले डोळे उघडलेले आहेत, त्यांच्याकडून हे काम आणखीन असंच या पुढच्या काळामध्येही होत राहो अशी प्रार्थना करताना, आत्ता मी महेश मांजरेकरांना त्यांच्या एका सिनेमाबद्दल सांगितलं. तर काही वेळेला असं होतं की कलाकार कलाकृती करताना जर ती काळाच्या खूप पुढची असेल
तर काही वेळेला समाजाला ती घेताना ती घेता येत नाही, ज्या पद्धतीनं ती घेतली गेली पाहिजे. तर मी त्यांचा सिनेमा एक परवा त्याचा भाग बघितला, बंध नायलॉनचे अशा नावाचा. आता मला वाटतं की ह्या नावामुळं ना काही वेळेला कलाकृतीचं नाव जर नाही नीट आलं तर त्या कलाकृतीचं जसं स्वागत व्हायला पाहिजे तसं होत नाही. कदाचित ह्या नावामुळं त्या सिनेमाच्याबद्दल फारसं बोललं गेलं नाही किंवा तो बघितला गेला नाही. पण मला तो सिनेमा बघताना 2016 तो सिनेमा आहे आणि तो बघताना मला इतकं अचंबित व्हायला झालं. आपण आत्ता गेल्या 1.5 वर्षांपासून आपण AI आपल्या आयुष्यात आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि त्याच्यामुळं काय काय होऊ शकतं आणि आपल्या आयुष्यातल्या आपल्या सगळ्यांची आयुष्य ह्या AI मुळं आता पूर्णपणानं बदलून जाणार आहेत. आणि असं कोणतंही क्षेत्र नाही की जिथं AIचं आक्रमण होणार नाही आहे आणि जे काही बसलेली घडी आहे ती ते AI विस्कटून टाकणार नाही आहे. त्यामुळे AIच्या विरोधातला पहिला संपही जो झाला तो हॉलिवूडमध्ये झाला. कारण AIला जसा तुम्ही प्रॉम्प्ट द्याल तसं तो गाणी लिहितोय, म्युझिक देतोय, कथा लिहितोय, पटकथा लिहितोय. आता तर असे ॲप आलेत की तुम्ही गोष्टीचा एक पॅरेग्राफ सांगितला तर तो 30 सेकंदाचे त्याचं एका क्षणार्धात त्याचे व्हिडिओ पण करून देतोय. आणि त्यामुळं AIवरचे सिनेमे, म्हणजे ज्याला बाकी कशाची काही अक्कल नसली तरीसुद्धा तो AIच्या मदतीनं सिनेमेही बनवू शकेल अशी स्थिती आत्ता झालेली आहे. अर्थात ती मानवी बुद्धिमत्तेच्या पलीकडं तो कधी जाऊ शकणार नाही वगैरे, ह्या सगळ्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरीसुद्धा AI हा आता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा असा काहीतरी एक भाग आपल्या होऊन बसणार आहे. बंध नायलॉनचे हा जो सिनेमा आहे तो बघताना मी चकित ह्यासाठी झालो की सुनील बर्वे आणि सुबोध भावे त्या सिनेमामध्ये महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर हे आजी आजोबाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते सुबोधचे आई वडील आहेत. आणि सुबोधला ते घरी आलेले, कारण ते कोकणातल्या छोट्या गावातून आलेले आहेत आणि त्याला ते गावंढळपणामुळं त्याला ते नको आहेत आणि त्याला की त्यांचे वाईट गावंढळ संस्कार आपल्या मुलांवर होतील असं वाटते, कारण तो शहरात राहणार आहे. आणि सुनील त्यांच्याबद्दल काही फार सांगत नाही, पण नंतर तो म्हणतो की हे बोलत असतानाच म्हणजे महेश मांजरेकर आणि ते जे त्याच्या रोल आहेत त्यांनी केलेले ते दोघंही जण येतात आणि तिथं उभे राहतात. आणि त्यामध्ये असं लक्षात येतं की आता मला त्यांची नावं लक्षात नसल्यामुळं मी असे महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर असंच म्हणतोय, पण ती जी कॅरेक्टर्स आहेत आजी आजोबांची ती येऊन उभी राहतात आणि सुबोध म्हणतो की तो महेश मांजरेकर त्या सुबोधला म्हणतात की अरे आता आम्हाला फक्त हे सांग की आमच्या रूम्स कुठे आहेत. सुबोधला असं वाटतं की आपण जे सगळे ह्यांच्याबद्दल इतकं वाईट बोललोय ते बहुधा त्यांनी ऐकलं आणि त्यामुळे ते अत्यंत कर्टली ते वाक्य ते बोलत आहेत. तो त्याचं लक्ष जातं तर मेधा मांजरेकरांचे म्हणजे आईचे त्याच्या जे आईचे डोळे अर्धवट मिटलेले आहेत आणि तो आई आई म्हणतो तर ती काही उत्तर देत नाही. तर तो म्हणतो अरे काय झालं असं म्हणत तो त्या दोघांनाही एका खोलीमध्ये घेऊन जातो. आणि त्यावेळेला सुनील बर्वे असं सांगतो की अरे तू इतकं बोलतोयस, तुला खरंच म्हणजे तू किती वाईट बोलत असलास तरी असं लक्षात येते की तुझं फार प्रेम आहे त्यांच्यावर. तर तो काही बोलत नाही, पण तो मग सुनील सांगतो की हे जे तू आई आणि वडील म्हणून ज्यांच्याकडे बघतोयस ते प्रत्यक्षामध्ये रोबो आहेत आणि ते ह्याच्यासाठी आणलेत कारण शेवटी आता अशी म्हणजे कुठल्याही कुटुंबांमध्ये आता अशी दुर्दैवानं स्थिती आहे की आजी आजोबा हवे आहेत ते फक्त मुलांना सांभाळण्यासाठी, मुलांची मनं रिझवण्यासाठी. एरवी त्यांच्या कुठल्याही जबाबदाऱ्या आपल्याला नको आहेत. आणि हा सांगतो की ती तुझ्या आईचं तिचे डोळे असे झाले कारण ती पूर्ण चार्ज झालेली नव्हती, ती कमी चार्ज झाली होती. पण तू काही काळजी करू नकोस, ते आता चार्ज झाले की ते पूर्ण ते तुझ्या सगळ्या तुझ्या इच्छेप्रमाणे वागतील. म्हणजे तुझी आई जी आहे ती स्वयंपाक करेल, मुलांना गाणी म्हणेल, गोष्टी सांगेल, आजोबा मुलांशी खेळतील, मग हे सुतार काम करतील, हे काम करतील, ते काम करतील. फक्त त्यांना कपडे धुण्याचं काम नको सांगूस, कारण नाही प्लंबिंगचं काम सांगू नकोस, कारण पाण्याचा स्पर्श झाला तर ते मशीन बिघडेल. आणि
मला म्हणजे थक्क ह्यासाठी व्हायला झालं की हा विचार, की त्याच्यामध्ये तो सांगतो की त्याच्यामध्ये इतकी काय 5,000 गाणी भरलेली आहेत, त्यांना बाकी सगळं प्रोग्रॅमिंग त्यांचं केलेलं आहे, ते तुझ्या मुलाशी खेळतील, हे करतील, बाकी तुला काही त्रास नाही, चार्ज केलं की तेवढे ते ॲक्टिव्ह राहतील. असा विचार 2016मध्ये तो सिनेमा रिलीज झाला, त्याच्या आधी कधीतरी आला असेल, तर हा मला फार महत्त्वाचा वाटतो. आणि असं काहीतरी मराठी सिनेमामध्ये हे जे काही होतं आहे आणि इतके वेगवेगळे प्रयोग ज्या पद्धतीनं आपल्याकडचे दिग्दर्शक, आणि त्याच्याबद्दल अर्थातच ह्या स्टेजवरच्या दोघांना त्याचं खरं तर महत्त्वाचं त्याचा वाटा आहे त्यांचा, की इतके वेगळे महत्त्वाचे विषय या मंडळींनी हाताळलेत आणि त्यातून आपल्याला खऱ्या अर्थानं समृद्ध केलेलं आहे. तर म्हणजे त्यांना जे रामाच्या मूर्ती दिल्यात त्याच्या चरणी म्हणजे मी तर आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं हीच प्रार्थना करीन की त्यांनी यापुढच्या काळातही असंच आम्हाला फक्त रिझवू नये, तर असंच समृद्ध करत जावं, आमच्या जाणीवा आणखीन प्रगल्भ करत जाव्यात. त्यासाठी तुम्हाला त्यासाठी प्रार्थना, शुभेच्छा देऊन थांबतो. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.